नमस्कार. नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प येथून अर्थशास्त्र विभागातून मी डॉक्टर रेखा जाधव आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण जो काही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा FYBAच्या अंतर्गत जो काही भारतीय आर्थिक पर्यावरण हा जो विषय आहे, या विषयाशी संबंधित दुसऱ्या नंबरच्या चॅप्टरचा आपण मागोवा घेतला होता. तर त्या चॅप्टरचं नाव होतं कृषी पर्यावरण. मग कृषी पर्यावरणाशी संबंधित माहिती घेत असताना आपण कृषी पर्यावरण म्हणजे काय, त्यानंतर कृषी पर्यावरणाच्या अंतर्गत आपण कृषी उत्पादकता म्हणजे काय याच्याविषयी माहिती घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचं जे महत्त्व आहे, हे महत्त्व आणि भूमिका आपण अतिशय सखोलपणे अभ्यासलेली आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचं महत्त्व आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषीच्या समोरील म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेतील शेती क्षेत्रासमोरील जी आव्हाने आहे, या आव्हानांचा देखील आपण सखोलपणे मागोवा घेतलेला आहे. त्यामध्ये मग कृषी उत्पादकता असेल, त्याच्यानंतर शेतमाल विक्री व्यवस्था असेल, ग्रामीण उद्योजकता असेल, त्यानंतर ग्रामीण पतपुरवठा, ही जी काही आव्हाने आहे भारतीय अर्थव्यवस्थेतील शेती क्षेत्रासमोरील याच्याविषयी आपण सखोलपणे माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये ग्रामीण पतपुरवठ्याच्या स्रोतांअंतर्गत आपण पाहिलेलं होतं की जे काही बिगर संस्थात्मक स्रोत असेल, त्याचप्रमाणे काही संस्थात्मक जे स्रोत आहे याचा आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये बिगर संस्थात्मक स्रोतांच्या अंतर्गत आपण बघितलेलं होतं की सावकाराचं महत्त्व सुद्धा आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर सावकार हा कृषी क्षेत्रासमोरील आव्हान म्हणून कसा आहे, सावकाराचं जे कार्य आहे हेही कृषी क्षेत्रासमोरील आव्हान म्हणून कसं शेती क्षेत्राला ते पेलावं लागतं, ही आपण बघितलेलं आहे. त्यानंतर मित्रमंडळ नातेवाईक जे आहे यांच्याकडनं सुद्धा काय होतं, शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणामध्ये जे काही ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या ज्या स्रोतांतर्गत आपण मित्रमंडळ आणि नातेवाईक जे आहे यांचं सुद्धा महत्त्व आपण यामध्ये जाणून घेतलं होतं. त्यानंतर जमीनदार असेल, त्यानंतर व्यापारी, घाऊक व्यापारी असतील, यांचा आपण ग्रामीण पतपुरवठ्याच्या स्रोतांअंतर्गत बिगर संस्थात्मक स्रोतांचा आपण अभ्यास केला होता. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे संस्थात्मक स्रोत. मग संस्थात्मक स्रोतांचा अभ्यास करत असताना पहिला पॉईंट आपण अभ्यासलेला होता तो म्हणजे सरकार. म्हणजे सरकारचं सुद्धा ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या स्रोतांअंतर्गत सरकारचं जे काही भूमिका आहे, ही भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे व्यापारी बँका व सहकारी बँका आणि पतसंस्था. त्यानंतर आहे तुमच्या व्यापारी बँकांचं सुद्धा महत्त्व ग्रामीण वित्तपुरवठ्यामध्ये आपण नाकारू शकत नाही. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आणि त्यानंतर जेव्हा व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, त्या राष्ट्रीयकरणानंतर या व्यापारी बँकांचं शेती क्षेत्राकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन यामध्ये आपण सखोलपणे अभ्यासलेला आहे. त्यात व्यापारी बँकांचा शेतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, या दृष्टिकोनामध्ये सुद्धा ड्रास्टिक चेंज झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून आलेला आहे. त्यानंतर आपण बघितलेलं आहे की प्रादेशिक ग्रामीण बँकांचं सुद्धा महत्त्व अनन्यसाधारण आहे ग्रामीण वित्तपुरवठ्याच्या स्रोतांअंतर्गत. त्यानंतर राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँका म्हणजेच आपली नाबार्ड बँक जी आहे, या नाबार्ड बँकेचा सुद्धा ग्रामीण वित्तपुरवठ्याच्या स्रोतांअंतर्गत संस्थात्मक स्रोतांच्या अंतर्गत जे काही महत्त्व आहे, हे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. कारण की ही शिखर बँक, ग्रामीण भागातील शिखर बँक म्हणून ही राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणून ओळखली जाते. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आपली RBI जी बँकांची बँक आहे, या बँकेचं ग्रामीण वित्तपुरवठ्याच्या स्रोतांअंतर्गत संस्थात्मक स्रोतांमध्ये जे काही कार्य आहे ते मात्र अधोरेखित करण्यासारखं आहे आणि वाखाणण्याजोगं आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की भारतीय स्टेट बँक. अशा प्रकारे आपण मागील तासिकेला कृषी पर्यावरणाच्या अंतर्गत हे जे काही पॉईंट्स आहे, हे पॉईंट्स आपण काय केलेले आहे,
अतिशय सखोलपणे अभ्यासलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला जो काही विषय आहे भारतीय आर्थिक पर्यावरण, या भारतीय आर्थिक पर्यावरणाच्या अंतर्गत जो काही सेकंड सेमिस्टरचा जो सिलेबस आहे, या सिलेबसला आपण आज सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये पहिलं जो चॅप्टर आहे आपला तो म्हणजे सेवा क्षेत्र पर्यावरण. मग आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 3 क्षेत्र महत्त्वाचे आहे. एक पहिलं आहे तुमचं प्राथमिक क्षेत्र, दुसरं आहे द्वितीय क्षेत्र आणि तिसरं आहे तुमचं तृतीय क्षेत्र. मग प्राथमिक क्षेत्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहते ती आपली शेती. मग शेती व्यवसाय आणि शेती व्यवसायाशी संबंधित जे पूरक व्यवसाय आहे यांचा समावेश हा प्राथमिक क्षेत्रामध्ये येतो. त्यानंतर द्वितीय क्षेत्र. मग द्वितीय क्षेत्र म्हटलं, द्वितीय क्षेत्रालाच औद्योगिक क्षेत्र असं सुद्धा म्हटलं जातं. मग औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या उद्योगांचा समावेश होतो. आणि जे काही तृतीय क्षेत्र आहे या तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्रसुद्धा म्हटलं जातं. आणि याच सेवा क्षेत्राचा अतिशय सखोलपणे अभ्यास आपण आजच्या लेक्चरला करणार आहोत. आणि ह्या जो काही सेकंड सेमिस्टरचा आपला जो काही चॅप्टर आहे या चॅप्टरवरती आपण फोकस करणार आहोत. त्यामध्ये सेवा क्षेत्राचं जे महत्त्व आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ते अतिशय अनन्यसाधारण आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की सामान्यतः आर्थिक सेवा म्हणजे अशी सेवा की एक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला किंवा एका संस्थेने दुसऱ्या संस्थेला जी काही सेवा दिली जाते त्या सेवेचा मोबदला हा दिला घेतला जातो. म्हणजेच ही काही जी सेवा आहे ही सेवा ही आर्थिक स्वरूपाची असते. ओके. आणि यामध्ये सेवा ही जी आहे ती आर्थिक कृती म्हणून मानली जाते. मग यामध्ये कुठल्याही प्रकारच्या म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या वस्तूचं उत्पादन हे केलं जात नाही. परंतु प्राथमिक आणि जे दुय्यम क्षेत्र आहे, प्राथमिक क्षेत्र आणि दुय्यम क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतलं जातं त्या उत्पादनाला सेवा क्षेत्र काय करत असतं, मदत करत असताना आपल्याला दिसून येतं. मग अशा या सेवा क्षेत्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो बरं? तर सेवा क्षेत्र म्हटल्यानंतर आपल्या समोर उभं राहतं ते आपली वाहतूक असेल, त्याच्यानंतर दळणवळण असेल, त्याच्यानंतर दूरसंचार असेल, त्यानंतर आपण बघितलं की बांधकाम व्यवसाय असेल. ओके. त्यानंतर व्यापार असेल, बँकिंग असेल, त्याच्यानंतर विमा व्यवसाय, या सर्व क्षेत्रांचा समावेश हा तृतीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी होतो. मग यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपण सेवा क्षेत्राची माहिती घेत असताना मला तुम्हाला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की भारतामधील जी काही सेवा क्षेत्र आहे या सेवा क्षेत्रामध्ये आपण पाहिलंच की बँका आहे, विमा कंपन्या आहे, त्यानंतर वाहतूक आहे, दळणवळण आहे, दूरसंचार आहे, बांधकाम आहे, या सर्व प्रकारच्या सेवांचा समावेश या ठिकाणी सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. परंतु भारताने जे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं या नवीन आर्थिक धोरणानंतर या सेवा क्षेत्राची प्रगती ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली दिसून येते. त्याचबरोबर या सेवा क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षक जी सेवा देतात त्या सेवेचा समावेश असेल, डॉक्टर, त्याचप्रमाणे जे लॉयर असतात म्हणजे जे वकील असतात, वकील त्यांचं जी वैयक्तिक सेवा देतात या वैयक्तिक सेवेचा समावेशसुद्धा सेवा क्षेत्रामध्ये होत असतो. त्याचबरोबर अलीकडील काळामध्ये माहिती तंत्रज्ञानावर आधारित अनेक अशा सेवा मात्र सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुमची ATM सेवा असेल, त्यानंतर इंटरनेट कॅफे असेल, त्याच्यानंतर तुमचं सॉफ्टवेअर आहे, त्याच्यानंतर हार्डवेअर आहे, आलं लक्षात, त्याच्याच बरोबर कॉल सेंटर आहे. या सर्व सेवांचा समावेश हा सेवा क्षेत्रामध्ये म्हणजे तृतीय क्षेत्रामध्ये होताना आपल्याला आढळून येतो. मग तृतीय क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सर्व प्रकारच्या अदृश्य स्वरूपातील सेवांचा या ठिकाणी समावेश होतो. म्हणून सेवा क्षेत्र म्हणजे नक्की काय? तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ज्या अदृश्य स्वरूपातील सेवांचा समावेश होतो त्यांना काय म्हटलं जातं? सेवा क्षेत्र या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे गेला आणि या सेवा क्षेत्राचा जर आपण या ठिकाणी या सेवा क्षेत्राचा जर प्रवास आपण बघितला तर गेल्या दशकापेक्षा अलीकडील काळामध्ये मात्र सेवा क्षेत्राचं जे काही सेवा क्षेत्राला मिळालेली जी चालना आहे ती चालना ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ती एक प्रकारची प्रेरक शक्ती आणि एक प्रमुख आणि प्रेरक शक्ती म्हणून सेवा क्षेत्राकडे पाहिले जाते. मग कोणताही देश असेल त्या देशामध्ये हॉस्पिटॅलिटी म्हणजे तुमचं हॉस्पिटल म्हणजे दवाखाने आरोग्याशी संबंधित, त्यानंतर शैक्षणिक संस्था असतील, त्यानंतर पोस्ट असेल, टेलिग्राम सेवा असेल, बांधकाम व्यवसाय असेल, त्यानंतर वाहतूक असेल, दळणवळण असेल, दूरसंचार असेल, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित ज्या काही सेवा असेल
या सगळ्या सेवांचं जे कार्य आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यांची जी भूमिका आहे ते क्षेत्र त्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका या ठिकाणी निभावताना आपल्याला दिसून येतं। मग हाच पॉईंट आपण आता डिटेलमध्ये या ठिकाणी काय करणार आहोत, बघणार आहोत। मग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये याच सेवा क्षेत्राची भूमिका नक्की काय आहे? ओके, मग भारतीय सेवा क्षेत्राची बघा, या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका आपण बघत असताना या ठिकाणी तुमच्यासमोर जे काही चित्र आलेलं आहे या चित्रामधून तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे की सेवा क्षेत्र म्हटल्यानंतर या ठिकाणी कोणकोणतं चित्र आहे, त्याच्यानंतर दूर बिल्डिंग्स तुम्हाला दिसत आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच फोकस होतो तुमचा या ठिकाणी कम्प्युटरवरती होतं, म्हणजे त्यात संगणकावरती होतं, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल आहे। आणि लक्षात, म्हणजे या ज्या काही गोष्टी आहे या गोष्टी सगळ्या सेवा क्षेत्रामध्ये या ठिकाणी काय होतात, अंतर्भूत होतात। म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका बघत असताना अनेक सारे पॉईंट्स आहेत, त्यामधील पहिला पॉईंट आपण बघणार आहोत तो म्हणजे रोजगार क्षेत्रातील वाटा। मग आपल्या सर्वांनाच माहिती आहे की रोजगाराच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर प्राथमिक क्षेत्राचा क्रमांक हा प्रथम लागतो आणि द्वितीय क्रमांक लागतो तो म्हणजे आपला सेवा क्षेत्राचा। ओके, आणि मग या सेवा क्षेत्राचा क्रमांक द्वितीय रोजगाराच्या बाबतीमध्ये सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो वाटा हा दुसऱ्या क्रमांकावर आहे। परंतु हल्ली जर अलीकडचा कालखंड जर आपण पाहिला तर प्राथमिक क्षेत्रामध्ये जो रोजगाराचा वाटा आहे तो दिवसेंदिवस कमी होताना दिसतो आहे आणि सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराचा वाटा जो आहे तो वाढताना दिसतो आहे। मग यामध्ये 1961 साली जर आपण पाहिलं तर सेवा क्षेत्राचा रोजगारातील वाटा हा 12.4% होता आणि 2011-12मध्ये तो 26.9% झालेला आहे। म्हणजेच या ठिकाणी रोजगारातील ही जी वाढ आहे 1961 ते 2011-12 या दरम्यानचा जर आपण जो काय आपल्याला नंबर मिळालेला आहे त्याचं आपण चांगल्या प्रकारे जर निरीक्षण केलं, ऑब्झर्वेशन केलं तर रोजगार क्षेत्रातील सेवा क्षेत्रातील रोजगाराचा जो काही वाटा आहे हा वाटा या ठिकाणी वाढलेला आहे आणि तो किती वाढलेला आहे तर दुपटीने वाढलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका बघत असताना नेक्स्ट पॉईंट आपला आहे तो म्हणजे GDP सेवा क्षेत्राचा वाटा। मग GDP सेवा क्षेत्राचा वाटा म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक जे प्रोडक्ट आहे। ओके, मग ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे जे काही आपलं स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे तर 1997-98 पासून तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो। आपण सुरुवातीलाच पाहिलेला आहे, सुरुवातीलाच मी उल्लेख केलेला आहे की हे काही सेवा क्षेत्र आहे, हे सेवा क्षेत्र एक प्रेरक शक्ती म्हणून प्रमुख क्षेत्र म्हणून काय होतंय उदयाला येत आहे आणि म्हणून त्याच्यामुळे काय होत आहे की सायमल्टेनियसली आपण पहिलाच पॉईंट आपण बघितलेला आहे तो म्हणजे रोजगारामधील सेवा क्षेत्राचा हिस्सा आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे। त्याच्याचबरोबर काय होत आहे या ठिकाणी GDPमध्ये सुद्धा सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो वाटा या ठिकाणी आपल्याला वाढताना आपल्याला दिसून येतो आहे। 1997-98 पासून ते सतत वाढत आहे। त्यानंतर 1950-51चा जो नंबर आपण जर घेतला तर GDPमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा होता 31.9% आणि 2017-18चा जर नंबर आपण घेतला तर तो आहे 54%। म्हणजे 1950-51 ते 2017-18 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे GDPमधील तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला वाढलेला दिसून येतो आहे। बघा या ठिकाणी समोर मी तुमच्या पुढे एक मॅप ठेवलेला आहे आणि या मॅपवरती OX ॲक्सिसवरती म्हणजे आडव्या अक्षावरती आपण इयर घेतलेले आहे। ओके, आणि OX ॲक्सिस म्हणजे जो काही व्हर्टिकल OY ॲक्सिस जो व्हर्टिकल जो काही हे आहे अक्ष आहे या अय अक्षावरती आपण या ठिकाणी 0, 10, 20, 30, 40, 50, 60 अशा प्रकारे नंबर या ठिकाणी घेतलेले आहे आणि या ठिकाणी आपण 4 प्रकारचे या ठिकाणी कर्व दाखवलेले आहे। पहिला जो काही ग्रीन कर्व आहे बघा आपल्या उजव्या बाजूला आहे तो म्हणजे ॲग्रिकल्चरचा वाटा या ठिकाणी आहे। त्यानंतर रेड कलर आपल्याला इंडस्ट्री दाखवते, सर्व्हिस सेक्टरसाठी आपण ग्रीन कलर वापरलेला आहे आणि GDPचा ग्रोथ रेट जो आहे तो खाली सगळ्यात खालती आपण दाखवलेला आहे। ओके, OX ॲक्सिसला त्या ठिकाणी टच झालेला आपल्याला दिसून येतो। म्हणजेच ॲग्रिकल्चरचा जो GDPतील सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे आलं लक्षात तो या ठिकाणी बघा 1960
साली किती होता, मॅक्झिमम 46पर्यंत या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो आणि तो 2011चा म्हणजे अगदी लास्ट जो पॉईंट आहे, या लास्ट पॉईंटपर्यंत जर आपण लास्ट पॉईंट जर आपण पाहिला 2011चं वर्ष जर आपण घेतलं 1960 ते 2011 हा जो कालखंड जर पाहिला तर ॲग्रिकल्चरचा जो GDP तील जो वाटा आहे तो वाटा काय झालेला दिसतोय आपल्याला, डिक्रीज झालेला दिसतोय, कमी झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय, घटलेला दिसतोय। त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे इंडस्ट्री। मग इंडस्ट्रीचा GDP तील वाटा जो आहे तो वाटा या ठिकाणी आपल्याला रेड कलर या ठिकाणी शो करतोय, रेड कलर आपल्याला तो दर्शवतो आहे। तर तो 1960 मध्ये आपल्याला 15 असलेला दिसून येतो आहे आणि 2011 मध्ये जो नंबर आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे तो 25 पर्यंत या ठिकाणी दिसतोय। म्हणजेच या ठिकाणी 1960 ते 2011 या जो काही कालखंड आहे या कालखंडाचा आपण जर विचार केला तर इंडस्ट्रीचा म्हणजे जे औद्योगिक क्षेत्र जे आहे ते तुमचं आपलं जे द्वितीयक जे क्षेत्र आहे या द्वितीय क्षेत्राचा GDP तील वाटा हा 15% कितीपर्यंत गेलेला आहे, 25% या ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर थर्ड जे सेक्टर आहे, सर्व्हिस सेक्टर जे आहे त्यालाच आपण सेवा क्षेत्र असं म्हणतो। या सेवा क्षेत्राचा GDP तील जो काही वाटा आहे तो वाटा या ठिकाणी काय झालेला आहे, ग्रीन कलरने दाखवलेला आहे। मग ग्रीन कलरने दाखवलेला आहे असताना 1960 मध्ये 38% एवढं GDP तील सेवा क्षेत्राचा वाटा होता। तो 2011 मध्ये जर तो आपण पाहिला तर तो 53-54% वाढलेला आहे। म्हणजे या मॅपवरनं आपल्याला लक्षात येतं की GDPचा जो काही ग्रोथ रेट आहे, GDP मधील सेवा क्षेत्राचा जो काही वाटा आहे तो वाटा मात्र दिवसेंदिवस आपल्याला वाढत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। म्हणजे 1991च्या औद्योगिक धोरणानंतर सेवा क्षेत्राचं जे महत्त्व आहे हे महत्त्व काय झालेलं आहे या ठिकाणी वाढत असलेलं आपल्याला दिसून येत आहे। म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमधील सेवा क्षेत्राची भूमिका अभ्यासत असताना GDP मधील सेवा क्षेत्राचा वाटा हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो अधोरेखित करण्यासारखा असलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका बघत असताना थर्ड पॉईंट आहे आपला तो म्हणजे सेवा क्षेत्रातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक। आणि मग परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीचा सेवा क्षेत्राचा हिस्सा मोजणे तसं बघितलं तर अतिशय अवघड आहे, कारण कम्प्युटर असेल, हार्डवेअर असेल, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर असेल, दूरसंचार असेल, त्यानंतर रिअल इस्टेट असेल, त्याच्याबरोबर दूरसंचार असेल, त्याच्यात वाहतूक असेल, दळणवळण असेल, या सर्व घटकांचा काटेकोरपणे मोजमाप करणं, त्याची गणना करणं अतिशय अडचणीचं आहे आणि जिकरीचं आहे। परंतु तरी देखील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक सेवा क्षेत्राची गणना करण्यासाठी मात्र ढोबळमानानं काय केलेलं आहे, वित्तीय आणि गैरवित्तीय अशा 2 भागामध्ये काय केलेली आहे, त्याची विभागणी केलेली आहे। आणि त्याच्या अंतर्गत जे रिअल इस्टेट असेल, त्यानंतर दूरसंचार असेल, बांधकाम असेल, तसेच जे वेगवेगळे जे आपण आत्तापर्यंत वेगवेगळे जे क्षेत्र आपण पाहिलेले आहे, मग कम्प्युटर असेल, हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल, यांचा काय केलेला आहे, यामध्ये यांचा समावेश यामध्ये झालेला आहे। आणि एप्रिल 2000 ते जून 2018 दरम्यान परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीतील सर्वाधिक हिस्सा असलेलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये 5 क्षेत्राचा समावेश होतो। त्याच्यामध्ये द्वितीय वगैरे वैयक्तिक वित्तीय सेवा याच्यामध्ये 18% एवढी गुंतवणूक परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक झालेली आपल्याला दिसून येते सेवा क्षेत्रामधील। त्यानंतर सेवा क्षेत्रामधील दुसरं जे काही जास्त सर्वाधिक हिस्सा असलेलं जे क्षेत्र आहे ते म्हणजे कम्प्युटर, सॉफ्टवेअर व हार्डवेअर आहे, त्यामध्ये 8% प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक झालेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर थर्ड आहे ते म्हणजे दूरसंचार या क्षेत्रामध्ये सुद्धा 8% इतकी प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक आपल्याला परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक झालेली आहे। त्यानंतर बांधकाम विकास आहे, बांधकाम विकासामध्ये जर पाहिलं तर 7% एवढी परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक झालेली आहे। आणि व्यापाराचा जर विचार केला तर परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये व्यापारामध्ये 5% इतकी परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक या ठिकाणी झालेली आहे। ही गुंतवणूक करत असताना हा सर्वाधिक हिस्सा या ज्या 5 क्षेत्रामध्ये आपल्याला जो दिसून येतो, या परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये या 5 क्षेत्राचा सर्वाधिक हिस्सा असून सर्वात जास्त जी काही परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक केलेली आहे ती म्हणजे मॉरिशसने केलेली आहे।
लक्षात अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की सेवा क्षेत्रामध्ये 2000 ते 2018 या कालखंडामध्ये जो काही 5 महत्त्वाचे जे काही सर्वाधिक हिस्सा असलेलं जे काही क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या देशांनी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली आहे, तर त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक लागतो तो मॉरिशस या देशाचा, त्याच्यानंतर सिंगापूर, त्याच्यानंतर UK युनायटेड किंगडम, ओके, त्यानंतर US म्हणजे अमेरिका या देशाचा, आणि त्यानंतर क्रमांक लागतो तो जपानचा. म्हणजे परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीमधील सेवा क्षेत्राचा हिस्सा हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस काय होताना दिसते आहे, वाढ होताना दिसते आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्र हे अनन्यसाधारण असं मानलं जातं. अनन्यसाधारण महत्त्व या सेवा क्षेत्राला काय झालेलं आहे, प्राप्त होत आहे. इव्हन मोठ्या प्रमाणामध्ये ते काय होत आहे, दिवसेंदिवस वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका बघत असताना नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो म्हणजे निर्यातीतील सेवा क्षेत्राचा वाटा. मग निर्यातीतील सेवा क्षेत्राचा वाटा बघत असताना या 2000 ते 2001 पासून मोठ्या प्रमाणामध्ये निर्यातीमध्ये काय झालेली आहे, सेवा क्षेत्रातील निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. 1950-51 मध्ये बघितलं तर निर्यातीतील सेवा क्षेत्राचा जो वाटा होता तो अवघा फक्त किती होता, तर 10.4% इतका होता. आणि 2017-18 मध्ये हा सेवा क्षेत्राचा निर्यातीतील जर वाटा पाहिला तर तो 47.5% एवढा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखी आहे ती म्हणजे निर्यात केल्या जाणारे जे काही घटक आहे, निर्यात केले जाणारे जे काही वस्तू आहे, त्या वस्तूंमध्ये सेवा आहे, निर्यात केल्या जाणाऱ्या ज्या काही अदृश्य सेवा आहे, या अदृश्य सेवांमध्ये सॉफ्टवेअर सेवांचा मात्र प्रथम क्रमांक या ठिकाणी लागतो. म्हणजेच या ठिकाणी निर्यातीमध्ये सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो वाटा महत्त्वाचा आहे. आणि 2017-18 मध्ये काय झालेलं आहे की 47.5% पर्यंत आपली निर्यात सेवा क्षेत्राची काय झालेली आहे, वाढलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका बघत असताना सेवा क्षेत्राची भूमिका या ठिकाणी बघत असताना नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे शैक्षणिक सेवा. मग देशातील शिक्षणामधील रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सेवा क्षेत्र हे महत्त्वाची भूमिका बजावत असतं. यामध्ये ग्रामीण भागातील लोक शहरी भागामध्ये जाऊन इव्हन ग्रामीण भागातील विद्यार्थी, ग्रामीण भागातील मुलं हे तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जातात, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये वेगवेगळे स्किल डेव्हलप होऊन जे काही रोजगाराच्या संधी आहेत त्याही वाढतात. आणि त्याच्याबरोबर ज्या शैक्षणिक ज्या सेवा आहे या सेवासुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावताना आपल्याला दिसून येतात. म्हणून या ज्या काही सेवा आणि सुविधा आहे या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी काय झालेल्या या ठिकाणी उपलब्ध झालेल्या दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका बघितलेली आहे, आणि सेवा क्षेत्राची जी भूमिका आहे या भूमिकेअंतर्गत आपण 5 पॉईंट कव्हर केलेले आहे. त्यामधील पहिला जो पॉईंट आहे आपला तो आहे रोजगारातील सेवा क्षेत्राचा वाटा. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका बघत असताना दुसरा जो पॉईंट आपण कव्हर केलेला आहे, दुसरा जो पॉईंट आपण सखोलपणे अभ्यासलेला आहे तो म्हणजे GDP म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये सेवा क्षेत्राचा जो काही वाटा आहे याचाही आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट आपण पाहिलेला आहे की सेवा क्षेत्रातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूकसुद्धा काय झालेली आहे या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर निर्यातीमध्ये सुद्धा सेवा क्षेत्राचा वाटा काय झालेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे, जो 1951 मध्ये 10% होता, तो 2017-18 मध्ये किती झालेला आहे, तो नियर अबाउट 50% जवळपास या ठिकाणी असलेला आपल्याला आढळून येतो. आणि लास्ट पॉईंट आपण पाहिलेला आहे भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका अभ्यासत असताना शैक्षणिक सेवा. हा पॉईंट आज आपण कव्हर केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जो पॉईंट आज आपण कव्हर केलेला आहे या पॉईंटवरती मी तुम्हाला असाइनमेंट देणार आहे. त्या असाइनमेंट तुम्ही अतिशय डिटेलपणे व्यवस्थितरित्या लिहून तुम्ही मला काय करायचे आहे, मेल करायचे आहे, किंवा मला तो गुगल क्लासरूमला सेंड केली तरी चालेल. तर जो आपण सब्जेक्ट आज आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका जी आपण
अभ्यासलेली आहे त्या टॉपिकवरतीच मी तुम्हाला क्वेश्चन देणार आहे. तर त्या क्वेश्चनचं नाव आहे, त्या असाइनमेंटमधील त्या क्वेश्चनचं नाव आहे भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका डिटेलपणे तुम्ही काय करायची आहे ती स्पष्ट करायची आहे. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत, आज आपण काय घेतलेलं आहे, भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सेवा क्षेत्राची भूमिका आपण अभ्यासलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत की भारतीय अर्थव्यवस्थेतील जे सेवा क्षेत्र आहे, या सेवा क्षेत्रासमोरील जे वेगवेगळे आव्हाने आहे, या आव्हानांचा आपण पुढच्या लेक्चरला काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. तोपर्यंत जास्तीत जास्त अभ्यास करा आणि छान राहा. धन्यवाद.